थँक्यू. धन्यवाद डीजी. चला शतरक्षण लावून घ्या. अर्णाला संघ शतरक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं आहे कारण उशीर झाला आहे. आमचा एक विचार होता की आज बरोबर 10-10:30 वाजता पहिला मॅच स्टार्ट करायचा असा आमचा एक विचार होता. आणि आजच्या दिवसामधील ज्या काही मॅचेस आहेत ह्या 6-6 ओव्हरच्या खेळवायची इच्छा होती, मात्र भरपूर उशीर झाला आहे. आपण जर पाहिलं तर 11 वाजून गेलेले आहेत, जवळजवळ 11:20 झालेले आहेत. त्याच्यामुळे इथे मात्र आम्ही 5-5 ओव्हरच्या मॅचेस जाहीर केलेल्या आहेत. अतिशय सुंदर आयोजन नियोजन शशीदादा बुकाळे यांचं. स्वर्गीय विठाबाई नामदेव बुकाळे यांच्या स्मरणार्थ ही आपण स्पर्धा पाहतोय, म्हणजेच आईंच्या आठवणीला उजाळा देणारी ही स्पर्धा. तर शशीदादांच्या विषयी म्हणायचं गेलं तर एक लेजंडरी खेळाडू, भरपूर स्पर्धा खेळले, ते देखील अनेक नामवंत खेळाडूंच्या सोबत त्यांचं क्रिकेट आपण पाहिलं आहे. आणि त्यांची एक इच्छा होती की या ठिकाणी देखील अनेक नामवंत खेळाडू यायला हवेत आणि ती इच्छा मात्र कालच्या दिवसामध्ये पूर्ण झाली. 40+ कालचा जर आपण हाफ पाहिला तर काल 40+ त्या हाफमध्ये अनेक नामांकित खेळाडू या ठिकाणी दाखल झाले होते. म्हणायचं गेलं तर संतोष सक्सेनासारखा एक खेळाडू दाखल झाला होता, जो रणजी खेळाडू. त्यानंतर म्हणायचं गेलं तर मंदार गरुडे, चक्र्या, त्यानंतर मोहम्मद अब्दुल, त्यानंतर म्हणायचं गेलं तर जवळपास योगेश वैद्य, अनेक नामांकित खेळाडू या ठिकाणी दाखल झाले होते. राजू पाटील, जयेंद्र ठाकूर, किशोर पाटील हे नामांकित खेळाडू या ठिकाणी दाखल झाले होते कालच्या दिवसामध्ये 40+ त्या हाफमध्ये. आज देखील रफ अँड टफ मॅचेस होतील कारण आजच्या दिवसामध्ये जवळपास आपण ज्या क्वार्टर फायनलच्या मॅचेस खेळणार आहोत ते संघ देखील जबरदस्त आहेत, समान ताकदीचे आहेत, कारण इथून स्ट्रगल करून ते संघ पुढे आलेत. कारण आज आपण अर्नाळा संघाच्या विषयी म्हणायचं गेलं तर हा संघ देखील स्ट्रगल करून टॉप 6 मध्ये पोहोचलाय. आणि एका साईडला पण JR थॉमस डायस यांचा संघ आपण पाहतोय, तो देखील स्ट्रगल करून उभा राहिलाय. हे मॅच खूप महत्वपूर्ण, इथून जर जिंकलात तर नक्कीच टॉप 3 मध्ये प्रवेश निश्चित असेल. म्हणजेच जी 3 पारितोषिकं आहेत या स्पर्धेची, या 3 पारितोषिकांपैकी एका पारितोषिकाचे मात्र हकदार आपण नक्कीच ठराल. त्याच्यामुळे हा जो मॅच आहे, ही जी मॅच आहे ती नक्कीच खूप महत्त्वपूर्ण असेल. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. सन्माननीय शशीदादा बुकाळे यांची स्पर्धा आपण पाहतोय आणि खूप चांगल्या रीती ही स्पर्धा यशस्वीरित्या या ठिकाणी पार पडताना आपल्याला पाहायला मिळते. आजचा अंतिम दिवस आहे आणि आज मोठ्या प्रमाणात प्रेक्षक वर्ग या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. रविवारचा दिवस आणि रविवारची सुट्टी संपूर्ण नायगावचे रहिवासी जे आहेत ना, हे नक्कीच नायगाव क्रीडा संकुलामध्ये घालवतील. भरपूर दर्दी प्रेक्षक या नायगाव गावामध्ये आहेत आणि तुम्हाला नक्कीच थोड्या वेळात ते माहिती पडेल. दुपारनंतर नक्कीच ते चित्र तुमच्या समोर स्पष्ट होईल. जवळजवळ हे संपूर्ण जे आपण स्टँड पाहिलेत ते संपूर्ण स्टँड भरलेले तुम्हाला दिसतील. चला दोन्ही टीमचा 12वा खेळाडू येऊ द्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. दैसर आणि अर्नाळाचे आलेत तर दैसर, JR दैसर, जूड रॉड्रिक्स अँड थॉमस डायस. दैसर म्हटलं तर कांदरपाडा आणि कांदरपाड्याच्या अगदी त्या टर्नवर आपण त्यांचा शॉप पाहू शकता. आणि जूडच्या विषयी जर आणखीन माहिती द्यायची गेली तर 40+ क्रिकेट देखील जूडच्या माध्यमातून खेळलं जातं. आई भाऊदेवी कांदरपाडा या टीमच्या माध्यमातून जूडचं क्रिकेट आपण 40+ पाहिलंय. चला मॅच स्टार्ट करायची आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलेत तर प्लीज 12th मॅन येऊ द्या विनंती करतोय. JR
आघाडीची जोडी आपण जे आर दैसर या संघाची पाहतोय केरळ दौरा आणि केरळ दौऱ्यावरून थेट मात्र थॉमस या नायगाव गावामध्ये इतकेच म्हणू शकेल. जबरदस्त तो दौरा राहिला थॉमस डायस यांचा. स्वतः आज या ठिकाणी ओपन करताना आपल्या टीमचं आणि त्यांच्या समिट टीम कॅप्टन निकित यांना आपण पाहत आहेत. 5 ओव्हरची मॅच. ज्यावेळेस आपण जर काही दिवस 2 दिवस जर मागे गेलो तर 70, 60, 65 आकडा पाहिला होता. 40+ मध्ये आपण तब्बल 80चा आकडा पाहिला. मात्र आजच्या दिवसामध्ये किती धावा येतील, कारण कालचं वातावरण जे होतं, कालच्या दिवसामध्ये जी अगोदरच्या दिवसामध्ये जे आपण हवेचा वेग पाहिला होता, तो हवेचा वेग कालच्या दिवसामध्ये या मैदानावर दिसला नाहीये. हवा थोडीशी मंदावली होती आणि गरमी मोठ्या प्रमाणात कालच्या दिवसामध्ये जाणवत होती. मात्र इतक्या उन्हात देखील, इतक्या गरमीत देखील ते 40+ क्रिकेट खेळलं गेलं. लक्षात ठेवा, लेजेंडरींची ती स्पर्धा झाली, लेजेंडरींची त्या मॅचेस झाल्या. यस, रेडी आहेत. रिव्ह्यू तुम्ही घेऊ शकता. दोन्ही संघांना एक एक रिव्ह्यू आहे. मात्र तो सक्सेस झाला तर तुमचा तो कंटिन्यू राहील, अनसक्सेस झाला तर मात्र तिथेच तुमचा तो रिव्ह्यू स्टॉप राहील. मॅच ऑन. स्ट्राईक एंडला आपण थॉमसला पाहतोय. टेनिस क्रिकेट जगतातील एक खूप मोठं नाव लखवा क्रिकेटनं मात्र आपल्या क्रिकेटची सुरुवात केली आणि या लखवा क्रिकेटच्या माध्यमातून आज टेनिस क्रिकेटच्या पटलावर थॉमस डायस हे नाव नाही तर एक ब्रँड झालाय. आणि त्याच्यासमोर गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतोय मिस्टर अमित. पहिला चेंडू सॉफ्ट हँड. यावेळेस चेंडूला ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केलं गेलं. एक धाव इथे नक्कीच थॉमस डायस यांच्या बॅटमधून. अकाउंट ओपन केलं, खातं उघडलं गेलं 1 या धावेनं दैसर संघाचं. थॉमसच्या विषयी आणखीन जर माहिती द्यायची गेली तर मी थॉमसचं 40+ क्रिकेट पाहिलं होतं. खास करून नवघरच्या मैदानावर कांदरपडा संघाच्या माध्यमातून थॉमस इन झाला होता 40+ क्रिकेटमध्ये. यावेळेस पिक करायचा होता, मोठा फटका खेळायचा होता. चेंडू मात्र चांगल्या प्रकारे उचली घेतोय अर्णाना संघ. खास करून आपण प्रशांत घरत यांना या टीम मध्ये पाहतोय. खूप मोठं नाव, कारण एक अर्णाचा वंडर बॉय म्हणू शकाल, कारण भरपूर गाणी देखील प्रशांतवर आहेत. आणि एक ती व्हिडिओ जी व्हायरल झाली होती प्रशांतची, फुल ऑफ लेंथ. यावेळेस इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ रिझन पूर्णतः रिकामा. जबरदस्त फटका, दर्जेदार फटका हा येतोय चौकार. थँक्यू. साऊथ सिटीमध्ये आपण पाहिलं तर रजनीकांत यांना देव म्हटलं जातं. तो स्टार आहे रजनीकांत, साऊथचा हिरो आहे. त्याप्रमाणे अर्णाला खेळल्यामध्ये प्रशांतला अक्षरशः मी म्हणे देवाची उपमा दिली होती. मिस्टर स्टोक आहे, मात्र शतरक्षक कोणताही नाही आहे. हा फटका जबरदस्त खेळला गेला कव्हरच्या दिशेनं. अंतिम चेंडू बाउंड्री लाईनवर चेंडूला स्टॉप केलं गेलं. नॉन स्ट्राईक एंडला थ्रू. धाबा इथे पळून काढल्या त्या 2 धाबा झाल्या, त्या 7. ती भरपूर व्हिडिओ व्हायरल झाली होती. अक्षरशः त्या महिला देखील प्रशांतला हात मिळवण्यासाठी त्या किल्ल्यामध्ये उतरल्या होत्या. एखाद्या व्यक्तीनं तर अक्षरशः लोटांगण घातलं होतं प्रशांतच्या चरणावर. इतके प्रशांतचे फॅन आहेत, लक्षात ठेवा. भरपूर ती व्हिडिओ व्हायरल झाली होती. यावेळेस पुन्हा एकदा चांगला चेंडू. क्या बाद आहे. उडवण्याचा प्रयत्न यावेळेस देखील होता, कारण समोरचा संघ तितकाच बळवान आहे. समोरच्या संघाची बॅटिंग पाहिले असेल, अनेक वेळा नक्कीच आमनासामना झाला असेल. त्यामुळे एखादं टार्गेट नक्कीच सेट केलं असेल जे आर दैसरनं. या 5 ओव्हरमध्ये किती धावा व्हायला हव्यात आणि त्याच दिशेने वाटचाल करताना संघ पाहायला मिळते. मात्र काय गोलंदाजी होते. अफलातून गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. शॉर्ट पूल खेळायचं होतं. चेंडू मात्र अधिकाधिक उचली घेतोय. लाईन सोडून जाणारा चेंडू. पंच वळतायत आमच्या दिशेनं. व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातोय. येस, या ठिकाणी DRS व्हाईटचं जरा चेक करायचं आहे. थर्ड अंपायर रेफर केला जातोय इनफिल्ड अंपायर मार्फत. चला, थर्ड अंपायर यायचं आहे आपण. अक्षय कुठे आहे. मात्र अर्णाला संघानं या ठिकाणी तो रिव्ह्यू घेतलेला आहे. हा व्हाईट आहे की नाही तो जरा प्लीज अक्षय आपण चेक करावं. इट इज अ फेअर डिलिव्हरी. यावेळेस नक्कीच
एक DRS जो घेतला होता आनंद संघानं तो सक्सेस होतोय, त्याच्यामुळे नक्कीच तो कंटिन्यू त्यांचा राहणार आहे. योग्य तो निर्णय मी म्हणेन प्रशांत यांचा, कारण त्यांनी नक्कीच ती लेंथ पाहिली, ती लाईन पाहिली. ज्याप्रमाणे पंचांच्या निदर्शनामध्ये तो आउटसाइड लेग स्टंप चेंडू होता, मात्र प्रशांतच्या निदर्शनामध्ये तो चेंडू व्यवस्थित यष्टीच्या वरून गेला होता आणि त्याला मात्र तो विश्वास होता, त्याच्यामुळे नक्कीच त्याने रिव्ह्यू घेतला आणि या ठिकाणी तो सक्सेस झाला. अभिनंदन. नक्कीच एक 10 वाजता वाचवली गेली. धावा झालेल्या आहेत त्या फलकावर, त्या 8 धावा 7 धावा माफ करा. पहिले षटक अमित यांचं आपण बघतो, जबरदस्त षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक आणि काय ते षटक हाताळलं. थॉमस सुद्धा खेळपट्टीवर आहे, निकेत देखील खेळपट्टीवर आहे, मात्र चांगल्या प्रकारे या दोन्ही बॅटर्सनं मात्र बांधून ठेवलं मिस्टर अमितनं. षटक क्रमांक 2 बॅटिंग पॉवर प्लेचं षटक, P2चं षटक ऑफ ट्रॅकर होता. यावेळेस बॉडीला टर्न करून चेंडूला स्वीप केला गेला. चेंडू मात्र जातोय फाईनच्या दिशेनं 4 धावांसाठी. थॉमस डायस यांच्या बॅटमधून येतोय हा चौकार 4. थँक्यू. आता नक्कीच आपल्या मायमौली म्हणू शकतात की हे ब्रदर्स ये मावरा घे. आईबा कॅच शशीदादांकडून 200 रुपये दिले जातील जो कोणी आईबा कॅच घेईल. धावा झालेल्या आहेत फलकावर, त्या म्हणजेच 11 धावा. जबरदस्त फटका, हाफ ट्रॅकर होता, आउटसाइड लेग स्टंप, बॉडीला पूर्णतः स्विंग केलं आणि व्यवस्थित चेंडूला टर्न केलं फाईनच्या दिशेनं 4 धावा. चांगला फटका आहे. थॉमस डायस यांच्या बॅट मधून आलेला हा उत्तुंग षटकार 6. थँक्यू. चला कॅच कोणी आयवा कॅच कोणी कॅरी केला 200 रुपयाचा पारितोषिक यायचंय त्यांनी. नाही, ज्यांनी कॅच घेतला त्यांनीच या, दुसऱ्याने येऊ नका, दुसऱ्याला आम्ही देणार नाही. ज्यांनी कॅच घेतला आहे ना त्यांनीच यायचा पैसे घ्यायला. खेळाडूंसाठी नाही आहे. धाव संख्या 17. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, थोडस नक्कीच मागच्या पायाला वाकवलं होतं. स्वीप करण्याचा फटका होता यावेळेस, मात्र चेंडू आदळला तो पॅडवर. त्यावेळेस पुन्हा एकदा जोरकस फटका खेळायचा होता, मात्र प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. ऑफ साईडला चेंडू टर्न होतोय. जयू आहे त्या ठिकाणी, नोचा इशारा पंचांचा या ठिकाणी, म्हणजेच नक्कीच या ठिकाणी हा पुढचा चेंडू असेल तो फ्री हिट. कुठेतरी ओव्हर स्टेपिंग केली होती, वेगवान चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, मात्र रनवे जर आपण पाहिला तर काही जे आहेत असे गोलंदाज त्यांची ओव्हर स्टेपिंग आपण बऱ्याचदा होताना पाहिले. कालच्या दिवसामध्ये देखील बरेचशा आपण ओव्हर स्टेपिंग पाहिल्या. इथे देखील मात्र या पहिल्याच मॅच मध्ये मात्र हा नो येतोय. फ्री हिटचा चेंडू असेल आणि फ्री हिट साठी समोर कोण आहे मित्रांनो, तर थॉमस आहे समोर. दहिसरचं रत्न मिस्टर थॉमस डायस स्ट्राइक एंडवर. ऑन साइडला जोरदार फटका, डीप मिड विकेटला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. P2चं षटक सुरू आहे, पॉवर प्ले षटक क्रमांक 2 सुरू आहे, त्याच्यामुळे नक्कीच जवळपास इनफिल्डच्या बाहेर तुम्ही 3 फिल्डर ठेवू शकता. आणि ते मात्र हा जोरकस फटका होता. धावा मिळत आहेत या फटक्यावर, फक्त सिंगल धावा झालेल्या आहेत, त्या म्हणजेच 21. पहिला मॅच आजच्या दिवसातील आपण पाहतोय अर्नाळा वर्सेस JR दहिसर. या दोन संघांच्या दरम्यान टॉप 3 मध्ये जाण्यासाठी हा संघर्ष सुरू आहे. यावेळेस इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे, अतिशय सुंदर, क्या बात आहे. देखणा कॅच मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी कॅरी केला मिस्टर जागृतनं. खऱ्या अर्थाने मी तर म्हणाल JR दहिसर संघाला म्हटलं की जागृत राहा, कारण मी आहे त्या ठिकाणी. अप्रतिम कॅच, फलंदाज बाद या ठिकाणी मिस्टर निकेत.
थँक्यू टीम कॅप्टन निकेत मात्र डगआउट रिझन मध्ये आणि त्यांच्या जागेवर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर हरीश. हा बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. धावा झालेल्या आहेत फलकावर त्या म्हणजेच 21. ऑफ साईडला फटका दीपला प्रोडक्शन जय्यो आहे त्या ठिकाणी प्रोडक्शनसाठी नॉन स्ट्राईक एंडला अचूक थ्रो हा या ठिकाणी दिला जातोय. एक न मात्र स्कोरबोर्ड पुढे सरकावतोय. धावा झालेल्या आहेत त्या म्हणजेच 22 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 11च्या करंट रन रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय JR दहिसर संघ. प्रोजेक्टर स्कोर जर आपण पाहिला तर 55 धावा याच करंट रन रेटनं खेळत राहिला तर 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. मैदानाच्या आतमध्ये आमचा नक्कीच लाईन मॅन जातोय. घेतोय आपण ब्रेक आणि हा ब्रेकचा वेळ देऊया आपल्या डीजेला. थँक्यू धन्यवाद. या ठिकाणी आगमन झालंय नक्कीच अग्रकोळी समाज सामाजिक संस्थेच्या काही खेळाडूंचं या ठिकाणी आगमन झालंय. कुमार पाटील मॅन फ्रॉम नवघर यांच्या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. धावा झाल्या त्या फलकावर त्या म्हणजेच 22 धावा. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ साइड स्क्रीनच्या समोर खेळायचं होतं. फटका मात्र फसतोय. हा येतोय दुसरा धक्का. JR स्पोर्ट्स दहिसर या टीमला. फलंदाज बाद होतोय मिस्टर हर्ष. परतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीचे. 2 धक्के JR दहिसरला कारण एक चांगली पार्टनरशिप कुठेतरी बिल्ट होण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये सुरू होता. निकेत आणि थॉमस या 2 बॅटर्स मध्ये मात्र त्यानंतर निकेतची विकेट त्या ठिकाणी पडली गेली
आणि त्यानंतर मात्र न्यू बॅटर हर्षला आणि हर्षला देखील त्या ठिकाणी आपण पाहिलं तर डगआउट रिजन मध्ये पाठवण्याचं काम केलं गेलं. यावेळेस न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मजबूत बांधायचा तिथे पाहायला मिळतोय. सिद्धेश भोईर या खेळाडूला आपण पाहतोय. भौमिक साठी पारदर्शक आले. भौमिकनं जर बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच पकडला भौमिक तर तुला दिले जातील अक्षयकडून 500 रुपये. सिद्धेश भोईर न्यू बॅटर JR थॉमस. JRच्या बॅट आज बऱ्याचशा ठिकाणी आपण JRच्या बॅट्स देखील पाहतोय. मोठा फटका यावेळेस अँगल क्रिएट केला. कुठेतरी ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर गेला या चेंडूला खेळण्यासाठी. हा ट्रॅकर व्यवस्थित मिडल ऑफ द बॅट काय साऊंडला टक म्हणून चेंडू सरस सीमारेषा पार. षटकार 6. थँक्यू डीचे अक्षय सी फूडचा हा षटकार. या स्पर्धेमधील नक्कीच हा षटकार जर क्वांटिटी पाहिली आपण एकूण किती षटकार आले नक्कीच याचा देखील तुम्हाला नक्कीच आकडा देऊ शकतोय आम्ही. मात्र काय तो फटका खेळला. जबरदस्त फटका आणि खास करून जागा बनवली. मुंबईला जागा मिळणं कठीण आहे मात्र इथे मात्र या विकेटवर भरपूर जागा आहे आणि यावेळेस ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर खेळण्यासाठी गेला होता आणि ज्या चेंडूची प्रतीक्षा थॉमस करत होता तो चेंडू मात्र थॉमसला त्या ठिकाणी मिळतोय. आणखीन एक चांगला चेंडू आहे. यावेळेस MS स्टाईल मध्ये खेळायचं होतं. फटका फसतोय. डीप मिड विकेटला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. यावेळेस मोठी विकेट. फलंदाज त्या ठिकाणी होतोय बाद. मिस्टर थॉमस डायस. एक बहुमूल्य एक अनमोल आणि म्हणायचं गेलं तर प्राइजलेस विकेट. थॉमस डायस बाद. थँक्यू थॉमस डायस बाद झाला. थोडंसं नक्कीच आनंदाचं वातावरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं कारण अर्णना संघाला काय हवं होतं तर थॉमस डायस यांचे विकेट. तर कुठेतरी जर स्कोरबोर्डवर आला गाळायचा असेल स्कोरबोर्डला कुठेतरी थांबवायचं असेल तर ही महत्त्वपूर्ण विकेट लवकरात लवकर डगआउटमध्ये हा महत्त्वपूर्ण खेळाडू लवकरात लवकर डगआउटमध्ये पाठवणं गरजेचं होतं आणि त्याचाच मात्र या ठिकाणी आडाखडा घेतला होता प्रशांतनं. काय तो फटका बरोबर जो ब्लॉक हॉलचा चेंडू मात्र MS स्टाईल मध्ये तो फटका खेळला होता थॉमसनं. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये कुठेतरी नक्कीच त्या एलिमिनेशन कमी पडलं गेलं आणि त्या ठिकाणी शतरक्षक होता प्रोडक्शनसाठी मागे आणि चांगला कॅच त्या ठिकाणी. प्रथमनं मात्र कदाचित मी तर म्हणेल आजच्या दिवसातील हा प्रथम कॅच पकडला. नाव आहे प्रथम. एक मोठी विकेट आणि थॉमसचा तो कॅच होता. एक महत्त्वपूर्ण तो कॅच होता आणि तो कॅरी करतोय प्रथम. धावा झाल्यात फलकावरत्या 29 धावा. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर ओमकार. गणपती बाप्पांचं हे एक नाव. ओमकार न्यू बॅटर. इथे 60च्या पलीकडे 60 ते 70च्या आकड्यापर्यंत जायला हवं JR दहिसर या टीमनं. तर कुठेतरी एक चांगली फाईट मॅच पाहायला मिळेल. चांगला चेंडू पुन्हा एकदा गुडलेनवरून चेंडू उचली घेतोय. एक रायझिंग डिलिव्हरी त्या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. जबरदस्त चेंडू हाताळला गेला. चांगली गोलंदाजी कारण पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक जर आपण पाहिलं अमितचं तर अप्रतिम षटक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त 7 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या होत्या पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये. आता मात्र हा आपल्या स्पेलमधील दुसरं षटक हाताळतोय मिस्टर अमित. बॅटचा टो मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये एक आणखीन विकेट. यावेळेस परतावा लागेल ओमकारला. इतकंच म्हणेल की ओमकार आला आणि ओमकार मात्र लगेचच निघून गेला डगआउट रिझर्व मध्ये. हा बसतोय JR दहिसर या टीमला. चौथा धक्का. ओमकार बाद.
थँक्यू धन्यवाद इचे. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. धावा फलकावर जे आर दैसर संघाने लावलेल्या आहेत त्या 29 धावा आणि 29 धाव संख्येवर जे आरचे आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेत. मात्र काय तो स्पेल अमित यांचा पहिलं षटक पाहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं 7 धावा. दुसऱ्या षटकाचा आपण विचार केला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील आल्या त्या जवळजवळ 7 धावा. 2 स्पेल आपण पाहिले अमितचे आणि 2 स्पेलमध्ये अमितनं धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 14 आणि विकेट प्राप्त केल्या आहेत त्या 3. अप्रतिम गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. मी म्हणेल यावेळेस सक्सेसफुल बॉलर्स मिस्टर अमित, कारण यश प्राप्त केलंय. 3 विकेट प्राप्त केल्यात, 2 स्पेल, 14 धावा. डिबेटर मैदानाच्या आतमध्ये येतोय मिस्टर अवनीश. एक पार्टनरशिप हवी आहे. एखाद्या बॅटरला मात्र अँकर रोल अदा करावा लागेल. एखाद्या बॅटरला मात्र थोडीशी रिस्क घ्यावी लागेल. मोठे फटके येणं गरजेचे. मी म्हटलं की समोरचा संघ आणाला आहे, प्रशांत घरत अँड कंपनी समोर आहे आणि या संघासमोर टार्गेट जवळजवळ 60च्या पलीकडे यायला हवं तर एक चांगली मॅच या ठिकाणी होऊ शकेल. 3 षटक 29 धावा. न्यू बॉलर मिस्टर करण यावेळेस देखील उसळी घेणारा चेंडू होता आउटसाइड ऑफ स्टंप. लाईन आणि लेंथ पहा, कारण हे सगळं बरंचसं जे मार्गदर्शन असेल ते कदाचित प्रशांतकडून देखील असू शकेल त्या खेळाडूंना, कारण भरपूर अशा व्यावसायिक मॅचेस खेळतोय त्याच्यामुळे ते कुठेतरी मार्गदर्शन त्याचं देखील कामी येत असेल, कारण कशा प्रकारे गोलंदाजी करायला हवी. चांगला चेंडू यावेळेस टॅप होतोय चेंडू, 1च धाव मिळेल. ज्याप्रमाणे थॉमस अनेक व्यावसायिक मॅचेस खेळतोय, अनेक मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून खेळतोय, अनेक मी म्हणेल खेळाडूंसोबत खेळतोय, त्याच्यामुळे कुठेतरी ते आपल्याला थोडंफार तिकडून देखील शिक्षण मिळतं. आणि ज्या आपण व्यावसायिक मॅचेस ज्या मोठमोठ्या संघांच्या माध्यमातून ज्या मोठमोठ्या खेळाडूंच्या सोबत आपण खेळतो ना त्यावेळेस त्यांच्याकडून देखील तो आपल्याला अनुभव मिळतोय. आणि तो अनुभव मात्र स्वतःजवळ न ठेवता आपल्या संघासोबत तो अनुभव जर शेअर केला ना तर आपला संघ देखील आपल्यासोबत पुढे येतो. धावा झाल्या त्या 30. फुल ऑफ लेंथ इनसाइड आउटचा फटका. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल, मात्र त्या ठिकाणी चेंडू अडवला गेला. नॉन स्ट्राईक एंडला तो देखील चुकीचा पाहायला मिळतोय. थ्रो मित्र म्हणे चांगला होता, मात्र चेंडू कदाचित त्या ठिकाणी पडला आणि चेंडूने मात्र आपली दिशा चेंज केली. 3 धावा इथे मिळतील या फटक्यावर. धावा संख्या 3 ने पुढे सरकताना स्कोरबोर्ड पाहायला मिळतोय तो 33 लॉस ऑफ 4th विकेट ऑन बोर्ड. 4th षटक प्रगतीवर आहेत. आज आमच्या संवित प्रमोदजी शेडगे देखील आहेत. सुप्रीमो आवाज आज आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. 5 दिवस सातत्याने आपण या स्पर्धेमध्ये तो आवाज ऐकत आहात. जोरकस फटका, क्षेत्र निवडलं अगदी साइड स्क्रीन समोर येतोय. बरोबर गोलंदाजाच्या डोक्याच्या वरून हा फटका. 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. विकेट पडले आहेत दैसर टीमच्या, मात्र इथे त्या सगळ्या गोष्टी विसरून धाव फलक कसा मोठा करता येईल या गोष्टीकडे मात्र लक्ष द्यावं लागेल. मी म्हटलं की रिस्क घ्यावी लागेल, धोका हा स्वीकारावा लागेल, कारण फटकेबाजी झाली नाहीये, मोठे फटके आले नाहीत तर स्कोरबोर्ड तुमचं मात्र मंदावेल आणि ते होता कामा नाहीये. मात्र येथे हरणारा संघ देखील तोच विचार करतो, कारण एक षटकार आल्यानंतर प्रशांत मात्र स्वतः गोलंदाजाजवळ जातोय आणि काही मात्र मार्गदर्शन त्या गोलंदाजाला देतोय. कारण इथून हरणारा संघाला ज्याप्रमाणे दैसर संघाला कंट्रोलमध्ये ठेवलं आहे ना त्याचप्रमाणे त्याने शेवटच्या क्षणापर्यंत दैसर संघाला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. यावेळेस सिंगल क्युरेट केला होता. चेंडू बराचसा वळतोय, पंच म्हणतायत यस वाईट चेंडू आहे. वेलकम पप्प्या. राई गावाचा एक स्टार खेळाडू प्रफुल्लचं देखील इथे आगमन. नेक्स्ट मॅच कदाचित असू शकेल दी 40+ एक मोठं नाव आहे. आज आगरी कोळी समाज देखील एक चांगला संघ कदाचित आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. धाव संख्या 40. षटक क्रमांक आपण 4 पाहतोय. ऑन साइडला फटका आहे.
डीप मिड विकेट मरून शतरक्षक वेगाने येतोय त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाला. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये चेंडू थ्रो स्ट्राईक एंडला देईपर्यंत 2 धावा झालेल्या आहेत त्या म्हणजे 42. ज्याप्रमाणे थॉमस डायस म्हणजे JR जूड अँड थॉमस यांचा जो शॉप आहे स्पोर्ट्स शॉप, त्याचप्रमाणे जयेश म्हणजे प्रशांतचा देखील स्पोर्ट्स शॉप आहे. प्रशांतच्या देखील बऱ्याचशा बॅट्स मी म्हणजे अनेक ठिकाणी पाहतोय आपण. बैटिक स्टोक खेळायचं होता. ट्रेडमार्क स्पोर्ट्स हे शॉपचं नाव आहे प्रशांत यांच्या. धावा झालेल्या आहेत एंड ऑफ द ओव्हर नंबर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावा फलकावर झालेल्या आहेत त्या 42. हे नामवंत खेळाडू आहेत आणि प्रत्येकाचं शॉप आहेत लक्षात ठेवा. जूड थॉमसचं शॉप आहे, प्रशांतचं शॉप आहे, अनेक असे खेळाडू आहेत. आज नितीन कोळी चिन्याविषयी जर म्हणायचं गेलं तर त्यांचं देखील शॉप आहे. एक स्टार खेळाडू आहेत आणि हे ब्रँड आहेत मी म्हणेल. लक्षात ठेवा हा अर्नाळाचा ब्रँड आहे तर दहीसरचा ब्रँड आहे. ज्या कोणाला नाश्ता करायचा असेल तर नक्कीच आमच्या मायमाऊलींचं त्या ठिकाणी कॅन्टीन आहे. अतिशय चविष्ट म्हणजे ऑमलेट म्हणा, बॉईल अंडा म्हणा, काही म्हणा किंवा वडापाव घ्या तुम्ही, सगळ्या काही गोष्टी अतिशय चविष्ट त्या ठिकाणी मिळत आहेत आणि मी म्हणेल व्यवस्थित भावामध्ये त्या गोष्टी उपलब्ध आहेत त्या ठिकाणी. तुम्हाला जर घरचं जेवण जेवायचं असेल तर नक्कीच त्या कॅन्टीनला भेट द्या. घरचा नाश्ता अनुभवायचा असेल तर त्या कॅन्टीनला भेट द्या. आमच्या मायबोलींचं कॅन्टीन आहे त्या ठिकाणी, तर नक्कीच त्या कॅन्टीनला भेट द्या. मात्र त्या ठिकाणी तुम्हाला स्वखर्चानं जे काही खायचं आहे ते स्वखर्चानं खावं लागेल. धावसंख्या 42. अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण गोलंदाज पाहतोय मिस्टर विकास. विकास दस्कर अतिरिक्त उचली घेणारा चेंडू स्क्वेअर लेग पंच शशी साडम सर म्हणता येते. हा चेंडू मात्र जास्त उचली घेतोय. हा चेंडू आहे वाईट. त्यानंतर मात्र 1 वॉनची वॉर्निंग दिली गेली या ठिकाणी. काय तो चेंडू उचली घेणारा चेंडू आपण पहिला कोणी घेतलाय? अर्नाळा संघ. यस, रिव्ह्यू चेक करतोय अर्नाळा संघ. चला थर्ड अंपायर एक स्टेप पुढे खेळतो असं अर्नाळा संघाचं मत आहे. त्याच्यामुळे हा रिव्ह्यू आहे त्यांनी घेतलेला आहे, म्हणजे वाईट चेंडू नाही म्हणून हा रिव्ह्यू घेतला आहे. थर्ड अंपायर प्लीज आपण जरा चेक करावा. रुपेश कोळे आहेत आमचे थर्ड अंपायर, तो योग्य तो निर्णय देतील. वाईटचा इशारा पंचांचा. क्रीजमध्ये आहे फलंदाज आणि लाईव्ह टेलिकास्टमध्ये ते स्पष्ट दिसतं या ठिकाणी. वाईटचा इशारा पंचांचा. यावेळेस मिस्तान स्टोग आहे. आणखीन एक विकेट दहीसर संघाला बसतोय हा जवळ जवळ 5वा धक्का. थँक्यू डीजे थांबवतोय. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 44 धावा आणि 44 धावसंख्येवर 5 विकेट्स JR दहीसर या टीमच्या पडलेत. तर आजचा मेनू काय आहे? ज्या आपल्या मायमाऊल्या आहेत ज्यांचं कॅन्टीन आहे, तर आज जर तुम्हाला तांदळाच्या भाकरी खायच्या असतील आणि खास करून फ्रेश बागडा जर खायचं असेल तर नक्कीच त्या मायमाऊलींच्या कॅन्टीनला भेट द्या. आज फ्रेश बागडा फ्राय तुम्हाला खायला मिळेल. तांदळाच्या भाकरी आहेत. लक्षात ठेवा, मच्छी जर खायची असेल तर त्या कॅन्टीनला नक्की भेट द्या. धावा झालेल्या आहेत फलकावरती आज 44. गोलंदाज आपण पाहतोय विकास दस्कर. पेट नेम म्हणायचं गेलं तर चिका. शॉर्ट अँड पूल खेळायचं होतं. इथे स्ट्राईक हवी आहे
ते स्ट्राईक हवे मात्र स्क्वेअरला एक पंचांचं बोट वर आहे. एक वेगळी प्लॅनिंग केली होती, एक फसवी प्लॅनिंग केली होती प्रशांत गरतना आणि त्या प्लॅनिंग मध्ये पूर्णतः अडकला गेला. कुठेतरी ऍक्शन केली होती नॉन स्ट्राईक एंडला थ्रोची, मात्र थ्रो केला नव्हता. चेंडू मात्र लावला तो यष्टीवर आणि त्या ऍक्शन मध्ये फसला गेला बॅटर त्या ठिकाणी मिस्टर सिद्धेश भोईर. ही एक आणखी मोठी विकेट. फलंदाज बाद सिद्धेश. थँक्यू डीचे. खूप सुंदर गाणी आहेत आणि अगदी समाजाची गाणी, अगदी कोणाची गाणी आपल्यापर्यंत पोहोचवली. डीजे धन्यवाद, तुझं मनापासून आभार. न्यू पॅटर्न मैदानाच्या आतमध्ये तो JR दहिसर या टीमचा मिस्टर जीत. अंतिम षटक आहे चिकाचं षटक आणि काय गोलंदाजी सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साईडला फटक्या प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. डीप स्क्वेअर लेग मधून क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. नॉन स्ट्राईक एंड स्ट्राईक एंडला थ्रो देतोय. इथे मात्र ही देखील कदाचित विकेट. यस यस, या ठिकाणी देखील फलंदाज बाद होतोय. काही सुरू आहे इथे. पुन्हा एकदा सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न केला होता आणि रनआउटच्या स्वरूपात या ठिकाणी फलंदाज बाद होतोय मिस्टर जीत. थँक्यू डीजे. टीम हॅट्रिक या ठिकाणी होते. आपण पाहतोय चेंडू टाकून झालेले आहेत चिका यांच्या या अंतिम षटकामधील, ते म्हणजे 3 आणि जबरदस्त गोलंदाजी. आणि कुठेतरी मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता. जीतचा स्ट्राईक स्वतः जवळ हवी होती, मात्र नॉन स्ट्राईक एंडला जीत तिथे थांबला होता थोडाफार. तो जर थांबला नसता कदाचित डायरेक्ट शूट झाला असता तर ही धाव होऊ शकली असती. एक आपण अंदाज तो बांधू शकतो त्या ठिकाणी. मात्र नॉन स्ट्राईक एंडला कदाचित ती कॉलिंग मध्ये थोडीशी गपलत झाली होती, त्याच्यामुळे जीत मात्र नॉन स्ट्राईक एंडला थोडा वेळ थांबला होता. इथे अफलातून कॅच. मी तर म्हणेल कॅच ऑफ द टुर्नामेंट किंवा कॅच ऑफ द डे. अफलातून कॅच, जबरदस्त कॅच आणि काय क्षेत्ररक्षण या ठिकाणी आणणारा टीमचं. आणखीन एक धक्का बसतोय JR दहिसर या टीमला. फलंदाज बाद होतोय त्या ठिकाणी मिस्टर प्रतीक. थँक्यू. मी म्हटलं होतं ज्यावेळी जागृतनं पहिला कॅच पकडला होता त्यावेळेस मी म्हटलं होतं की जागृतचा संदेश आहे की जागृत राहा. या संपूर्ण आजच्या दिवसामधील हा 4था कॅच आणि जवळपास 2 कॅच जे जागृतनं पकडलं ते म्हणजे अक्षरशः स्वतःला त्या हवेमध्ये झोकून दिलं होतं. अफलातून क्षेत्ररक्षण, क्या बात आहे जागृत, वेल डन. दर्जेदार क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. खरोखरच एखाद्या क्षेत्रामध्ये प्रोडक्शन ज्यावेळेस हवं आहे ना त्यावेळेस असा क्षेत्ररक्षक असणं गरजेचं. वेलकम भावेश पाटील घोडदेव संघाचा आणि खास करून नागरिक समाज सामाजिक संस्थेचे कॅप्टन या ठिकाणी दाखल झाले आहेत, त्यांचं देखील स्वागत. यावेळेस जबरदस्त फटका. हा चेंडू निघून जातोय मिड विकेट क्षेत्राच्या दिशेनं. षटकार तर मिळेल मात्र 200 रुपये देखील मिळतील. कोणाला? कोण आहे तिकडे? वैभवला 200 रुपये मिळतील. थँक्यू. धावा झालेल्या आहेत फलकावर. एकावन्न धावा या झालेल्या आहेत. लक्षात ठेवा 5 ओव्हरची मॅच संपली या ठिकाणी. एक इनिंग आपण पाहिली आणि 51 धावसंख्येवर JR दहिसर संघ थांबला गेला.
52 धावा जिंकण्यासाठी दिल्या जात आहेत अर्नाळा या टीमला. 30 चेंडू 52 धावा. मात्र जबरदस्त मी म्हणेल गोलंदाजी अटॅक आपण पाहिला अर्नाळा या टीमचा. खास करून मी जर गोलंदाजीच्या विशेष कौतुक करायचं गेलं तर मी अमितचं कौतुक करेल, कारण 2 स्पेल आपण अमितचे पाहिले. जबरदस्त गोलंदाजी. 2 स्पेलमध्ये अमितनं फक्त 14 धावा खर्च केल्या आणि 3 विकेट मात्र अमितनं काढल्या. अप्रतिम गोलंदाजी. त्यानंतर मात्र चिकाचं अंतिम षटक. स्लॉग ओव्हर होती, असं वाटलं होतं या स्लॉग ओव्हरमध्ये बऱ्याचशा धावा बनवेल दहिसर संघ. मात्र चिकाचं देखील कौतुक, कारण चिकानं फक्त धावा खर्च केल्या आपल्या स्लॉग ओव्हरमध्ये त्या 9 आणि जवळपास त्या 4 ते 5 विकेट, म्हणजे रनआउट आणि कॅचेसच्या माध्यमातून 4 ते 5 विकेट. जबरदस्त आज गोलंदाजी. कारण पहिलं षटक 7 धावेचं, दुसरं षटक आपण पाहिलं 15 धावेचं, तिसरं षटक देखील 7 धावेचं, चौथं षटक आपण पाहिलं तर 13 धावेचं आणि अंतिम षटक आपण 5वं पाहिलं तर 9 धावेचं. फलंदाजी पाहिली जे.आर. दहिसर या टीम मधील तर नक्कीच नो डाऊट थॉमस डायस चांगली सुरुवात केली होती. 7 धावसंख्येवर थॉमस बाद झाला. त्यानंतर 18 धावसंख्येवर थॉमस बाद झाला. त्यानंतर अनिकेताला निकेत सोबत होता, निकेतनं 7 धाव बनवल्या. त्यानंतर हर्षनं जवळपास 1 धाव. त्यानंतर ओमकारच्या बॅटमधून आपण एकही धाव पाहिली नाही. या सिद्धेशनं जवळपास 10 धावा आपल्या टीमसाठी बनवल्या. 51 धावा फलकावर जे.आर. दहिसर या टीमच्या. 52 धावा जिंकण्यासाठी अर्नाळा या संघाला. आणि ज्यावेळेस या पुढच्या इनिंगला सुरुवात होईल त्यावेळेस समालोचन कक्षामध्ये करतोय बदल. इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये सुप्रीमो आवाज पालघर जिल्हा गौरव प्रमोदजी शेडगे यांना. काय पाहिजे बायांना मान? सोन्याचा हार म्हणतात, सोन्याचा हार. ये सोनियाचे ननन माझ्या बाया झायल्या गहार ग, बाया झायल्या गहार म्हणतात सोनियाचा हार ग. चला 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ होतील. धन्यवाद. भारत राऊत सरांचा आवाज आपण या स्पर्धेला ऐकतायत. आणि 200 रुपयांचा कॅश प्राइज वैभव भाटकर जे ठरलेत आजच्या दिवसातील प्रथम प्रेक्षणीय झेल टिपण्याचा मान मात्र वैभव यांना जरूर मिळालाय. अजून बरेच झेल असतील आणि शशिकांतजी भोकाळे साहेब यांच्याकडून 200 रुपयांचा कॅश प्राइज आपल्याला सातत्याने पाहायला मिळणार आहे. एकाच दिवसात 4 झेल टिपणारा एक आपण पाहिला होता, जवळजवळ आदित्य त्याचं नाव होतं आणि 800 रुपयांची कमाई केली होती ती परवाच्या दिवसामध्ये. म्हणजेच मालामाल होताना आपल्याला खेळाडूपेक्षा मात्र प्रेक्षक वर्ग होताना पाहायला मिळत आहेत. एक अतिशय दमदार आणि शानदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस अक्षय सी फूड्स नायगाव कोळीवाडा आयोजित नायगाव कोळीवाडा चषक 2024 हे स्पर्धेचं आयोजन नियोजन आमच्या व्यासपीठावर शरदजी भोकाळे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. नुकतेच रुपेशजी कोळी हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात, त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. तिसरे पंच म्हणून आजच्या दिवसामध्ये भूमिका निभावताना पाहायला मिळतील. संपूर्ण नायगाव स्पोर्ट्स क्रिकेट क्लबचं धन्यवाद. खतरनाक क्रीडा मंडळ कबड्डी संघ, ऋषी वाल्मिकी क्रीडा मंडळ कबड्डी संघ, एकविरा क्रिकेट क्लब नायगाव, अष्टविनायक क्रिकेट क्लब नायगाव, MS11 NCC क्रिकेट क्लब नायगाव, जयंशी 11 नायगाव, वाल्मिकेश्वर मंदिर ट्रस्ट नायगाव, मच्छीमार सोसायटी, ब्लॅक अँड व्हाईट ग्रुप, दर्या सारंग पूजा मंडळ, वाल्मिकी पूजा मंडळ नायगाव, घाऊक मच्छीमार संघटना, धर्मजागृती मंडळ नायगाव, नूतन धर्मजागृती मंडळ, नूतन नित्यानंद सत्संग मंडळ, सर्व नायगाव बँड पथक, ग्रामस्थ क्रीडा रसिक यांचं मनपूर्वक आम्ही शशीजी भोकाळे साहेब आणि अक्षयजी भोकाळे
यांच्या वतीने हृदयाच्या अंतकणापासून लाख लाख धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांनी विशेष सहकार्य या स्पर्धेला केलेलं आहे. त्याचप्रमाणे भूषणजी घुसेकर यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. शशीजी बोकाळे साहेब आणि त्याचप्रमाणे अक्षयजी बोकाळे यांच्या वतीने या सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद आहे. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी विजयासाठी लक्ष्य टार्गेट सेट केलं गेलंय ते 52 धावांचं 52 रन्स ट्विन असतील. एका साईडला दुर्गेश शिलेवन अर्नाळा, तो आज जनक राजा या नावाने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. तर JR दहिसर आज थॉमस राईस यांना सुद्धा आपण पाहतायत. तो पुन्हा एकदा पॅटर्न शॉट आपण पाहिला डीप मिड विकेटला. थॉमस डायस एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर ऑल इंडिया ओपन क्रिकेट हाताळत असताना आमने सामने आज प्रशांत गरत, थॉमस डायस आणि भरपूर वर्ष थॉमस डायसने क्रिकेटला जरूर जोपासले गेले आणि आज एक गव एक फॉर्मॅटमधून खेळत असताना सुद्धा आपण पाहतायत. तर विनायक भुईर एक मोठं नाव. पहिलाच बॉल इंटू द गॅप मध्ये खेळला गेलाय ऑन द राईज. ही ताकद आहे, ही नजाकत आहे प्रशांत गरजची. मॅग्निफिसंट टायमिंग, ब्युटिफुल टायमिंग, गुड स्टार्ट, चौकार. म्हणतो भेटायला जाऊ आम्ही गुन्ह्यात, मला अटक कर हो पुण्यात, पुण्यात. थँक्यू. पहिल्याच बॉलवर चौकार, खणखणीत सुरुवात होत असताना झन्नाटेदार चौकार पाहायला मिळाला प्रशांतच्या बॅटमधून. ऑफ साईडला इनफिल्ड क्लिअर करणारा चेंडू ऑन द टोस खेळला गेला होता. बॅटचा फेस ओपन करत असताना चेंडू क्लिअर होईल का? यस, डेफिनेटली. थोडीशी आउटफील्ड स्लो होती, परंतु तदनंतर आपण पाहिला तर वेग घेतला चेंडूने आणि सरळ चेंडू क्लिअर होत असताना बॅक टू बाउंड्री, चौकार. थँक्यू. थॉमस डायस येत आहेत, काहीतरी आपला अनुभव शेअर करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावांची गती स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती 8 या धावसंख्येवर. 52 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर 2 बॉलवर 2 चौकार. ऑन साईडला गुडघ्यावर बॅलन्स करत खेळणारा हा खेळाडू आपण सातत्याने पाहायला मिळत आहे. चौबाजूने खेळण्याची क्षमता आहे, परंतु इथे कमबॅक केला तो तिसऱ्या बॉलवर मिस्टर प्रतीक या गोलंदाजाने. गुड डिलिव्हरी, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. ऑफ साईडला काय फटका खेळलाय, जबरदस्त टायमिंग, बेमिसाल, मॅग्निफिसंट टायमिंग, स्पेक्टॅक्युलर, चौकार, 4 धावा. थँक्यू. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12 धावा. जबरदस्त सुरुवात पाहायला मिळते, बेधडक सुरुवात आणि झंझावती सुरुवात पाहायला मिळते प्रशांत गरजच्या बॅटमधून. क्लास, ही क्वालिटी आहे प्रशांत गरजची. आज म्हणूनच या खेळाडूला ओपन संघातून का बोलवलं जातं. एक फॉर्मॅट पासून सुरुवात झाली, अंडरआर्म क्रिकेट पासून सुरुवात होत असताना यंदाच्या हंगामामध्ये जर आपण पाहिलं तर अप्रतिम चांगली कामगिरी, दमदार आणि शानदार कामगिरी करताना पाहायला मिळतोय. चेंडूचा टप्पा पाहिला, न्यायालयाला सरळ चेंडूला सोडून दिलं होतं. प्रशांत गरतला सुद्धा ठाऊक होतं की लेफ्ट जरूर केलंय, परंतु पंचांकडे आशाभूतपूर्व नजरेने मात्र जरूर पाहिलं होतं. परंतु इथे डॉट बॉल. थॉमस डायस, पालघर जिल्ह्यामध्ये पहिली बाईक जर आपण पाहिली तर रॉकी ग्रुप चषकामध्ये मिळाली. जबरदस्त अप्रतिम चांगला खेळ करत असताना रॉकी ग्रुप चषक टेंबी खोडाव्याच्या मैदानात 100 रनच्या वरती धावा होत्या. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न हा झेल खूप महत्वपूर्ण, परंतु तिथे पोहोचू शकले नाहीयेत. थोडंसं शरीराचं संतुलन हवं तसं नव्हतं, तर कदाचित त्या ठिकाणी जर एक फिल्डर असता फ्लेक्झिबल तर डेफिनेटली तिथे जरूर विकेट मिळाली असती. जसं जागृतने काय कॅच टिपला होता त्याच क्षेत्रामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 13 वर जाऊन पोहोचली गेली. 13 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. आज आगरी कोळी समाज हा संघ सुद्धा 40+ माध्यमातून खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. भरपूर मोठमोठे दादा खेळाडू ज्यांनी MRIच्या बॉलवर दादागिरी दाखवली आणि आज टेनिस बॉल क्रिकेटला सुद्धा आपण पाहू शकताय तेच जल्लोष आणि तोच उत्साह घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अमोलजी वेतोस्कर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत.
वन ऑफ द लेजंड प्लेयर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि अतिशय उत्कृष्ट दर्जाचे पंच म्हणून यांची ओळख आपण पाहू शकतात. घेऊया एक छोटासा ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. टीम मीटिंग होईपर्यंत आपण या ऐकूया डिस्क जॉकीला. थँक्यू. वेलकम बॅक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 13 धावसंख्येवर 13 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत अर्नाळा. आता मात्र वेद असेल ते रबर बॉल क्रिकेटचं. खऱ्या अर्थानं जसा मे महिना समाप्त झाल्यानंतर गुडलक क्रिकेट क्लब रबर बॉल 27व यशस्वी वर्ष. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेले. विजयासाठी 52 धावांचं टार्गेट सेट करत असताना 39 धावांची आवश्यकता. 24 बॉल आहेत आणि 24 बॉल मध्ये 39 धावा हे सामन्याचं समीकरण. गुडलक बद्दल आपण बोलत होतो आणि गुडलक रबर बॉल क्रिकेट स्पर्धा आपण पाहतायत. यंदाचं 27व यशस्वी वर्ष म्हणून ओळखलं जाणार आहे आणि डॅनियल खावरी यांनी आम्हाला माहिती दिली की 1 लाखाची स्पर्धा यंदाच्या हंगामामध्ये ती पार पाडताना पाहायला मिळेल. 16 संघांना एका फॉर्मॅटमध्ये आणि ओपन क्रिकेट सुद्धा पाहायला मिळेल. असं रबर बॉल समुद्र किनारी एक अर्नाळाचा क्रिकेटचा वर्ल्ड कप म्हणून जो ओळखला जातो रबर बॉलचा. डॅनियल खावरी बाबे या नावाने जास्तीत जास्त ज्यांना पसंती मिळाली आणि त्यांची स्पर्धा लवकरच कमिंग सून आपल्याला पाहायला मिळेल. एक ब्रँडेड स्पर्धा आहे. सगळ्या मॅचच्या दिशेने 13 धावा फलकावर पाहायला मिळते आणि ते दुबईवरून सुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. तर डॅनियल खावरी बाब्या आपला सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. ऑन साईडला शफल झाले आणि सरळ चेंडूला मात्र पाठवून दिलं. बाउंड्री लाईनच्या बाहेर डिस्पॅच केलंय 6 धावांकरता. ग्रेट टायमिंग, स्वीट अँड स्मार्ट. अक्षय सी फूड्स षटकार. थँक्यू. प्रशांत घरत इज ऑन अ फायर आणि विनायक भोईर मन मुराद आनंद घेत असताना प्रशांत घरतच्या बॅटिंगचा. एका साईडला रणजीपट्टू म्हणून जास्तीत जास्त ओळख मिळाली या खेळाडूला, परंतु जेव्हा जेव्हा वेळ मिळतो आपल्या दैनंदिन जीवनातून तेव्हा तेव्हा विनायक भोईर आपल्या एक फॉर्मॅटला विसरत नाही. ही फार महत्वाची भूमिका असते. काही खेळाडूंमध्ये ते रक्तातच असतं की आपण ज्या क्रिकेटला सुरुवात केली त्या क्रिकेटला विसरून चालणार नाही. ऑन साईडला 360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू एबी डिव्हिलियर्स द स्कायची आठवण करून देणारा सुद्धा फटका पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवला आउट ऑफ द पार्क. ग्रेट टायमिंग. षटकार. 6 धावा. धावसंख्या 25. चला पुढील मॅचचा टॉस आपण करणार आहोत. धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि अग्री कोळी समाज टीमचे कॅप्टन. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे दोन्ही संघांचं. तर प्लीज क्विकली लवकरात लवकर यायचं आहे टॉस करण्यासाठी. धनवीन एकविरा स्पोर्ट्स. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर मिस्टर अवनीश. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ साकारला गेला आणि 12 धावा खर्च केलेत. पुन्हा एकदा ऑन साईडला मिसटायमिंग स्ट्रोक आहे. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर मात्र पुढे सरसावेल. तत्पूर्वी सिंगलवर सॅटिस्फाईड राहावं लागेल. भरपूर वेळानंतर 10व्या बॉलवर विनायक भोईरला स्ट्राईक येते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 26. अर्धा धावसंख्येचा पल्ला जरूर पार केला गेलाय. 26 धावा या फलकावर. रणरंत आणि रखरक्त ऊन आणि त्या उन्हामध्ये तप्त उन्हामध्ये क्रिकेटचा रणसंग्राम. लाख मोलाची स्पर्धा. आदरणीय शशीजी बोकाळे साहेब यांचं एक स्वप्न होतं की स्पर्धा एक अप्रतिम भरवावी आणि त्या स्पर्धेचा हेतू एकच असेल की मात्र संपूर्ण युनिटी स्ट्रेंथ असावं जेणेकरून आपल्या
या स्पर्धेच्या माध्यमातून हा शब्दच नाहीये त्यांच्या डिक्शनरीमध्ये, परंतु येणाऱ्या पिढीमध्ये काहीतरी बदल व्हावा त्या हेतूने आपण पाहत आहेत की चहूबाजूने कदाचित स्टँड्स होण्याची दाट शक्यता वर्तवली येईल, परंतु त्यासाठी असावी लागेल प्रत्येकाची मात्र युनिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. विनायक भोईर सज्ज होतोय. टॉस बॉल होता ऑफ साईडला, खूप सुंदर पद्धतीने चेंडूला ड्राईव्ह खेळला गेला, ऑन द राईज खेळला होता. एकदा वर्जित केली जाईल, दुसरी धाव सुद्धा परिपूर्णतः पळून पूर्ण केली जाते. विनायक भोईर एक लेदर क्रिकेटचा क्लास अप्रतिम पाहायला मिळतो. ॲज अ ऑलराऊंडर म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं 2 धावा मिळतील आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. जनक राजा 28 या धावसंख्येवर. जनक राजा अर्नाळा नाव आपल्याला पाहायला मिळतं, जे टायटल आहे. ऑन साईडला काय फटका खेळलाय, मनगडाचा वापर करत असताना मॅग्निफिसंट टायमिंग. दिस इज अ ब्युटिफुल टायमिंग. चौक वर 20 धावेची आवश्यकता आहे. 32 रन्स आपण पाहू शकताय स्कोर कार्डवर. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये अपकमिंग यंग टॅलेंट सुजल त्या वेळेला जल घेऊन जात असताना आपण पाहू शकाल. येणाऱ्या कालावधीमध्ये हा सुद्धा खेळाडू मात्र प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करेल यात तरी मात्र शंका नाहीये. ओमकार कदम नेहमीच बॅकबोन राहिलेत, नेहमीच कॉपरेट करणारं असं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 32 धावा. 32 रन्स ऑन द बोर्ड लागल्यात आहेत. 18 बॉल आणि विजयासाठी 20 धावेची आवश्यकता. चांगला चेंडू होता यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता आणि सरळ चेंडू निघून जातोय. थॉमस डायस त्या ठिकाणी विचारपूस करत असताना ही स्पोर्ट्समॅनशिप असावी लागते तुमच्या अंगी. जरी एखादा खेळाडू आपल्या अगेन्स्ट खेळत असला, एखादा खेळाडू दुसऱ्या टीम मध्ये ओपन मधून खेळत असला, तरी तुमच्याकडे ते स्पोर्ट्समॅन स्पिरिट असावं लागतं या क्रिकेटच्या खेळामध्ये आणि ते दर्शवत असताना आपण पाहू शकतायत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 32 या धावसंख्येवर. एक बॉलचा खेळ झालाय. ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. मिस टायमिंग स्ट्रोक जरूर होता. डीप मिड विकेटचा फिल्डर पुढे सरसावेल, चेंडूला फील्ड करेल. तत्पूर्वी प्रशांत गरजच्या बॅटमधून एक धाव येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 33 वर जाऊन पोहोचली गेली. 33 रन्स ऑन द बोर्ड. 19 रनची अजून सुद्धा आवश्यकता आहे. येणारे बॉल आहे तुमच्याकडे 16 आणि 16 बॉल मध्ये विजयासाठी 19 रनची गरज. विनायक भोईर लेदर क्रिकेटचा क्लास, त्याची स्टँडिंग बॅटिंग पोझिशन अप्रतिम पाहायला मिळते. युजेस फुटवर्क, आय कोऑर्डिनेशन आणि टाइमिंग. सही खिलाड़ी वही होता है जो टाइमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेलता है. यावेळेला बाउन्स मिळाला, जाणून बुजून बाउन्स जरूर होता परंतु आवाक्याच्या बाहेर. आणि दीपेश दिंडेकर यावेळेला दर्शवत असताना आणि शशी साटम सर, वन ऑफ द ग्रेट प्लेयर अँड ग्रेट अंपायर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. आणि सकाळीच त्यांनी सांगितलं की जवळजवळ शरदजी बोकाळे साहेब यांच्या समवेत 30 वर्षानंतर जी गाठ भेट झाली, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. इथे हवेत बराच वेळ चेंडू होता आणि यस, विनायक भोईरच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट. विकेट फार महत्वाची भूमिका असणार आहे JR स्पोर्ट दहिसर टीमला, कारण इथून आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर धावा हव्यात त्या 18. येणारी बॉल आहे तुमच्याकडे ते 15.
किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव रणजित किनीचा गाजतय नाव आमचे दादाचं गाजतय नाव थँक्यू. वेलकम बॅक. रणजित दादा किनी यांनी सुद्धा मात्र शुभेच्छा कालच्या दिवसामध्ये दिल्या. गोव्यावरून मात्र या मॅचचं लाईव्ह थेट प्रक्षेपण पाहतायत मोहनदादा पाटील असतील, रणजितदादा किनी असतील, निलेशजी म्हात्रे, भूषणजी पडवळे, नितीनजी पाटील, ही संपूर्ण जी द ग्रेट मराठा परिवारची टीम यांनी मात्र जरूर सांगितलंय, शुभेच्छा दिल्या शशिकांत भोकाळे साहेब आणि अक्षय भोकाळे यांना. संघाची धाव संख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 34. 18 धावेची आवश्यकता आहे. 15 बॉल आहेत आणि 15 बॉलमध्ये 18 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. मिस्टर विकास धसगर एक चिकाटी प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. चिका या नावाने जास्तीत जास्त ज्याला पसंती मिळाले. एकदा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती 35 या धावसंख्येवर. 35 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. खूप चांगली गोलंदाजी प्रतीकच्याद्वारे या षटकामध्ये प्रतीकने केलेला कमबॅक त्याच्या संघासाठी उपयुक्त ठरतोय. धावांवर लगाम लावला गेलाय. या वेळेला जर आपण पाहिलं तर चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉप रिजनला. चेंडूचा पाठलाग करतायत फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा आराम के साथ मिळतील, परंतु बॅट अँड बॉलचा कनेक्ट यावेळेला जरूर हलकीशी एज टू बॅटचा लागला गेला होता आणि हलकीशी एज लागून लॉंग स्टॉप रिजनला चेंडू निघून गेला. चला, धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आणि अग्री कोळी समाज टीमचे कॅप्टन यावेळेला सरळ बॅटचा जरूर उपयोग केला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आपण पाहू शकला. तत्पूर्वी सिंगल मेल आणि या सिंगलच्या साहाय्याने षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38 विजयासाठी 14 धावेची आवश्यकता. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 12 आणि 12 बॉलमध्ये 14 धावा. पुन्हा एकदा पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी दोन्ही कॅप्टनला मी पुन्हा एकदा विनंती करेन की धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीम जर आले असतील तर लगेच या आपण टॉस करण्यासाठी वेळेची दिरंगाई न करताना. आणि एका साईडला अग्री कोळी समाज दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी त्वरित या आमच्या व्यासपीठावर. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक, स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची, आमचा मोहन पाटील भाऊ बनलाय साऱ्या दोस्तांची. थँक्यू. संघाची धावसंख्या 38 वर जाऊन पोहोचली गेली. 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. फटका अप्रतिम बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल 4 धावन करता. नाडाच्या पहिल्याच बॉलवर मात्र अप्रतिम चौकार प्रशांत गरजच्या बॅट मधून. आतापर्यंत विचार केला तर 34 धावेचे खेळ करत असताना पाहायला मिळतोय. त्याने बॉल फेस केलेत 15 आणि 15 बॉल मध्ये 34 धावा. ग्रेट बॅटिंग बाय प्रशांत गरज. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. अभिषेक रामाणे आमचे गोल्डन मॅजिक फिंगर आहेत आजच्या दिवसामध्ये. नितेश यांना सुद्धा आपण पाहिलं. कालच्या दिवसात आपण अमनला पाहिलं. ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डरला निवडलं. प्रशांत गरजच्या खेळीला पूर्णविराम. बॅक ऑफ द हँडचा उपयोग जरूर केला. स्लोवर 1 चेंडू होता आणि इथे अखेरकार मात्र नाडा या गोलंदाजाला विकेट मिळाली. छोटा पॅक बडा धमाका, फलंदाज बाद.
विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय लय भारी विवेक शेलार खालिंग गावाचा ठाणे जिल्ह्यानं हाय Thank you. लय भारी विवेक शेलार हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपण सातत्याने पाहिलंय. 5 वर्ष फार कमी 24 अंडर 24चा सामना सुद्धा तो खेळला यंदाच्या हंगामामध्ये. डीडी स्पोर्ट्स भिनार भिवंडीमध्ये. ग्रेट बॅटिंग प्रशांत गरजसाठी एकदा जोरदार टाळ्या प्लेयर स्टँड मधून नक्कीच येतील यातही मात्र शंका नाही आहे. ग्रेट बॅटिंग. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 42 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. आता येणारे बॉल आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर 10 धावेची आवश्यकता आहे. नाडा पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. ऑन साईडला जयूचा हा मात्र फटका फसतोय की काय तर नाही. सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावन करता मेल चौकार. या चौकाराने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 46. थँक्यू. गेल्या वर्षात काही जबरदस्त बॅटिंग केली होती. विकास पुरुष चषक 5 लाखाची स्पर्धा जुचंद्रच्या मैदानात. तोच खेळाडू आणि याच कुशल नेतृत्वावर सुप्रीमोचं तिकीट सुद्धा त्याने गाठलं गेलं होतं. षटकार आणि स्टायलिश फिनिश. अंतिम 3चे दरवाजे टोठावले गेलेत. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपण पाहिलात आणि इथे विजयी होत असताना संघ जनक राजा अर्नाळा टीम जी दुर्गेश 11 अर्नाळा या नावाने कधी कधी पाहायला मिळते. बऱ्याच नावाने खेळत असताना कारण या संघाला भरपूर पॅकर्स असतात. कारण त्यांची गुणवत्ता, त्यांचं टॅलेंट आणि त्यांची विजयाची जर आपण पाहिली सरासरी या सर्व गोष्टी पाहता पॅकर्स मात्र खुश होतात आणि म्हणूनच या संघाला पॅकर्स भरपूर मोठ्या प्रमाणात उपलब्ध होताना पाहायला मिळत आहेत. म्हणून आज जनक राजा अर्नाळा या नावाने मात्र संघ ओळखला जातो. कॉंग्रॅच्युलेशन. अंतिम 3चे दरवाजे ठोठावलेत. आपल्या स्वतःच्या कुशल गोलंदाजी, फलंदाजी, यष्टीरक्षण आणि क्षेत्ररक्षणाच्या कर्तृत्वावर अंतिम 3चे दरवाजे ठोठवले. अभिनंदन असेल. आणि JR स्पोर्ट दैसर, थॉमस डायस अँड ऑल टीम यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद. आणि थॉमस डायसला मी विनंती करेन की आमच्या व्यासपीठावर या. आपले यथोचित स्वागत सन्मान आपण करणार आहोत. आज विकास दसगरला शिकायला संधी मिळाली. थॉमस डायस या खेळाडू बरोबर डेफिनेटली आपण पाहू शकतायत. भरपूर वेळा मात्र जरूर आहेत एकमेकांशी भेटलेत परंतु चांगले आयडियल सुद्धा मानत असतील यात ते मात्र शंका नाहीये. चला धनवीन एकविरा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन. चला अंतिम पुकार असेल प्लीज. शशिकांत बोकाळे, शशी बोकाळे साहेब जे या स्पर्धेचे शिल्पकार आहेत. तर मॅन ऑफ द मॅच या ठिकाणी नो डाऊट अबाउट इट ठरेल. प्रशांत घरत ठरतो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अमितला डेडिकेट करतायत. तर या पण अमित तांडेल. अमित तांडेलने जबरदस्त जो स्पेल हाताळला गेला होता. 3 विकेट्स आणि 2 षटकं, 14 धावा आणि 3 विकेट्स